गौरी गणपतीसाठी आज आपण पालक चकली बनवतोय. त्यासाठी इथं मी बेसन, गहू, ज्वारी, मैदा अशी पिठं घेतलेली आहेत. तर यातलं बेसन बाजूला ठेवून बाकीची सर्व पिठं आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून 15 मिनिट वाफवून घ्यायचे. एक पालकची जुडी मी साफ करून घेतलेली आहे इथं. त्यामध्ये आलं, लसूण आणि आवडीनुसार हिरवी मिरची घातली, 1 चमचा जिरं घातले, थोडंसं मीठ घालून, थोडंसं पाणी घालून याची छान स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची. ती एक वेळेला गाळून घ्यायची. जी वाफवलेली पिठं होती ती आणि बेसन इथं चाळून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला तीळ, ओवा, चवीनुसार मीठ आणि जी पालक प्युरी आहे आपली ती घालायची आणि घट्ट असं याचं पीठ मळून घ्यायचं. या पिठापासून आता आपल्याला चकलीच्या साच्यामधून चकली पाडून घ्यायची आहे. छान अशा याच्या चकल्या तयार करून घ्यायच्यात. मीडियम गरम तेलामध्ये या चकल्या ज्या आहेत त्या छान खुसखुशीत अशा तळून घ्यायच्यात. तर या गौरी गणपतीसाठी नक्की तुम्ही ही चकली ट्राय करा. मी खाली डिटेल रेसिपी जी आहे ती त्याची लिंक दिलेली आहे.